माझे नाव प्राणवंत जगताप. मी इयत्ता चौथीमध्ये शिकते. आदरणीय मुख्याध्यापिका मॅडम, सर्व शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. तिरंगा आहे आमचा भारतीय झेंडा, उंच उंच फडकवू. तिरंगा आहे आमचा भारतीय झेंडा, उंच उंच फडकवू. प्राणपणाने लढू आम्ही, शान याची वाढवू. प्राणपणाने लढू आम्ही, शान याची वाढवू. आजचा हा दिवस आपल्या भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षामुळे मिळाले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल अशा असंख्य वीरांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यामुळे आपल्याला आज स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय आणि सत्तेपासून मुक्ती नाही, तर विचाराची, कृतीची आणि स्वप्नांची मुक्त आहे. देशाचा विकास करणे, याला प्रगत आणि समृद्ध बनवणे हीच या खरी पिढीची जबाबदारी आहे. शिक्षण घेऊन, मेहनत करून, प्रामाणिकपणे काम करून आपल्या देशाचे नाव आपण जगात उज्ज्वल करू शकतो. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. जाता जाता आपण सर्वजण एक प्रतिज्ञा करूया की आपण आपला देश स्वच्छ, सक्षम, एकसंध आणि आत्मनिर्भर बनवण्याचा नेहमी प्रयत्न करू. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.